समाचार अब तक, सत्य का साहस। पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका, मालदीवच्या राजदूतांना समन्स। गेल्या 24 तासात देशात 605 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर, तहसीलदार अहिरराव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा। सिंहगड पायमार्गाने उतरताना महिला गिर्यारोहक गंभीर जखमी। गुणवत्ता मूल्यांकन निकषाद्वारे जिल्ह्यातील 4 शाळांमध्ये पथदर्शी अभ्यास। पिंपळनेरमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ। शाहू महाराजांवर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव। सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी अलाहाबाद मधील जागेच्या व्यवहारात 75 लाखांचा घोळ। बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारला मोठा दणका। बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार, सुटकेचा आदेश रद्द। डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनला प्रदान। गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट। मुंबई पोलिसातील एक उपायुक्त, 2 निरीक्षकांवर बलात्काराचा आरोप। युवा महोत्सव तयारीत पालिका प्रशासन, उद्योजकांना पुन्हा प्रतीक्षेचे ग्रहण। पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौज फाटा तैनात राहणार। गोल्डन ग्लोब 2024 मध्ये ओपेनहायमरची बाजी, संपूर्ण विजेत्यांची यादी। इंडिगोचा परवाना धोक्यात, दिल्ली मुंबई विमानात सँडविचमध्ये अळी। नाशिकमधील 42 नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार। इचलकरंजीतील गॅरेज चालकाचा 21हून अधिक वार करून खून। मराठा समाजाला वेगळे आरक्षण देऊ, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। रोहित शर्मा 14 महिन्यानंतर पुन्हा कर्णधार। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण। महाराष्ट्र केसरी सिकंदर ठरला भीमा केसरीचा मानकरी। संभाजीनगरमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली। महाराष्ट्राच्या सागवान लाकडापासून बनले राम मंदिराचे प्रवेशद्वार। मुंबई सागरी किनारा मार्ग होणार 12 तासांसाठी खुला, 2 प्रकल्पांची नववर्षात भेट। मनोज जरांगेंची कुणबी नोंद सापडली, शिरूर कसारमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून फेर तपासणी। सोलापूर जिल्ह्यातील 1855 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ। ओला इलेक्ट्रिक देणार 25,000 लोकांना नोकऱ्या, 2000 एकरवर मेगा फॅक्टरी उभारणार। नागपुरात सोंटू आता गोंदिया गुन्हे शाखेच्या ताब्यात, प्रोडक्शन वॉरंटवर अटक, 4 दिवसांची कोठडी।